नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंबट, तिखट, चटपटीत असं कोकमाचं सार ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया. इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप इकडे मी ओलं खोबरं आहे ते असं किसून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा इंच आलं आहे, ते असं मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, त्यासुद्धा असं मी तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्यांचे, ते घालायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 काळी मिरी आहे, ती घालायची आहे. 4 ते 5 पुदिन्याची पानं आहेत, ती घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे, ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 ते 2 कोकम आहेत, ते घालायचे आहेत. व थोडंसं याच्यामध्ये आपण आता पाणी आहे ते घालणार आहोत व मिक्सरला एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे बारीक. आपण आता कोकम आहेत ते उकडवून घेणार आहोत. इकडे मी अशी रसरशीत अशी 10 ते 15 बघू शकता तुम्ही कोकम घेतलेले आहेत. बघू शकता आपण आता हे कोकम आहेत ते मस्तपैकी असे उकडवून घ्यायचे आहेत. इकडे मी अशी छोटीशी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं असं अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आपण आता हे कोकम आहेत ते असे या पाण्यामध्ये असे घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही. व गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत हे कोकम. हे थोडेसे कोकम मी बाजूला ठेवून दिलेले आहेत. मस्तपैकी अशी पाण्याला उकळी आली पाहिजे. लगेच होतात 1 ते 2 मिनिटामध्ये. बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपले कोकम सुद्धा मस्तपैकी असे उकळलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे थंड करून त्याच्यामधील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपलं वाटण पण तयार आहे आणि कोकमाचं पाणी पण आपण आता मस्तपैकी अशी फोडणी देणार आहोत. इकडे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मोहरी आहे ती घालणार आहोत. 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत व 2 ते 3 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे या फोडणीमध्ये व चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. त्यानंतर जो आपण कोकमाचं पाणी तयार केलं होतं बघू शकता एवढं मस्तपैकी असं पाणी आलेलं आहे कोकमाचं. आपण आता हे कोकमाचं पाणी आहे ते या वाटणामध्ये असं मिक्स करायचं आहे व थोडासा याच्यामध्ये आपण आता गूळ आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण व चांगलं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. बघू शकता तुम्ही असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व आपण आता हे थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे व जे उरलेले कोकम होते ते घालायचे आहेत व थोडंसं परत असं परतवून घ्यायचं आहे व साराला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं. बघू शकता मस्तपैकी अशी साराला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी आपलं चटपटीत आंबट तिखट गोड कोकमाचं सार तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सार तुम्ही भाकरी, चपाती व भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.